ये भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं है, ये जीता जागता राष्ट्र पुरुष है। ये अर्पण की भूमि है, ये तर्पण की भूमि है, ये वंदन की भूमि है, ये अभिनंदन की भूमि है। इसकी नदी नदी हमारे लिए गंगा है और इसका कंकर कंकर हमारे लिए शंकर है। हम जिएंगे तो भी इस देश के लिए और मरेंगे तो भी इस देश के लिए, और मरने के बाद भी इस गंगा जल में बहती हुई हमारी अस्थियों को कोई कान लगा के सुनेगा तो एक ही आवाज आएगी, बोलो भारत माता की, भारत माता की। प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की। परमुलखात आणि परचाकरीत राहून सुद्धा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनामध्ये स्वराज्य स्थापनेची बीज पेरली। ते शहाजीराजे भोसले जिथं मस्तक टेकवावं अशा नमस्काराच्या जागा हल्ली फार कमी होत चालल्यात, पण ज्यांचं नाव घेतल्यानंतर आजही मस्तक नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही त्या राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ वेळ काळ आणि परिस्थितीचं भान ठेवून ज्यांनी नांगर हाकणाऱ्या शेतकऱ्यांच्या हातांमध्ये प्रसंगी तलवारी देऊन हे बहुजनांचं हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, ते जगातले सर्वात आदर्श राजे छत्रपती शिवाजी महाराज। माती तुळापूरची पावन झाली तुझ्या रक्तानं, हे साखळ दंडही झाले तर धन्य तुझ्या स्पर्शानं। पाहुणे मृत्यू तुझं पुढे शत्रुही नतमस्तक झाला, स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभू राजा अमर झाला। अहो जो मरतानाही म्हणत होता, जो मरतानाही म्हणत होता की आबासाहेब आबाळ भरल्या डोळ्यांतून तुम्ही मला पाहत असाल हो, पण माफ करा ना आबासाहेब, तुमचं हे आबाळा एवढं रूप पाहण्यासाठी आज माझ्याकडे डोळे उरले नाही तो। अहो जो मरताना म्हणत होता की आबासाहेब तुमचा हात विश्वासानं धरून मी आग्र्याहून सही सलामत सुटलो होतो, पण माफ करा ना आबासाहेब, आज ते हात सुद्धा उरले नाही तो। अहो जो मरताना म्हणत होता की आबासाहेब मी याच मुखानं साथ घातली आबासाहेब आबासाहेब आबासाहेब, पण माफ करा ना आबासाहेब, आज त्या मुखामध्ये जीभ सुद्धा उरली नाही हो। पण एक सांगतो आबासाहेब, जर माझ्या रक्तानं हा महाराष्ट्र पवित्र होणार असेल तर त्या रायगडाच्या जगदीश्वराला एकच मागणं मागेल की मला पुन्हा पुन्हा जन्माला घाल, पण पुन्हा पुन्हा जन्माला घालताना मला शिवपुत्र म्हणून जन्माला घाल असं सांगणारे छत्रपती संभाजी महाराज। आम्हा घरी धन शब्दांची रत्न, शब्दांची शस्त्र यत्न करू आणि शब्दाची आमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका या शब्दांमध्ये ज्यांनी शब्दांचा गौरव केला। आणि इतकंच नव्हे तर शिव तुझे नाव ठेविले पवित्र छत्रपती सूत्र या विश्वाचे की म्हणत ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा दिली ते जगद्गुरु तुकाराम महाराज। बिन चेहऱ्याचं आयुष्य जगणाऱ्या कोट्यावधी लोकांना ज्यांनी संविधानाच्या माध्यमातून स्वतःची ओळख निर्माण करून दिली, त्या जगातल्या सर्वात मोठ्या लिखित राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न विश्वरत्न बुद्धिरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। गोरगरिबांच्या घरापर्यंत दीनदलितांच्या हृदयापर्यंत ज्यांनी शिक्षणाची गंगा पोहोचवली ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले। आणि त्याचबरोबर 350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शब्दाखातर ज्यांनी स्वतःचं रक्तच नाही सांडलं तर स्वतःचा जीव सुद्धा देऊन या ठिकाणी स्वराज्याचं स्वप्न फुलवलं, त्या 18 पगड जातीतल्या मावळ्यांना मी अतुल कासव तुम्हा सर्वांच्या टाळ्यांच्या गजरामध्ये प्रथमतः अभिवादन करतो। एकदा एका जंगलामध्ये एक मेंढ्यांचा कळप पळत होता आणि त्या मेंढ्यांच्या पळणाऱ्या कळपामध्ये एक वाघाचा बछडा होता। तो बछडा सुद्धा त्या मेंढ्यांसारखा बेबे करायचा, त्या मेंढ्यांसारखा पळायचा, थोडक्यात तो स्वतःचा वाघ पण विसरूनच गेला होता। एके दिवशी त्या मेंढ्यांच्या कळपामागं एक वाघ लागतो आणि तो वाघ त्या मेंढ्यांच्या मागे लागल्यानंतर त्या मेंढ्या सैरा वैरा पळताय। त्या पळणाऱ्या मेंढ्यांना बघून तो बछडा सुद्धा त्या ठिकाणी पळतोय, त्याला समजत नाहीये। पाठीमागून तो वाघ येतो आणि तो वाघ त्या बछड्याला अलगद उचलतो आणि त्या पळणाऱ्या मेंढ्यांना पळू देतो। त्या बछड्याला उचलतो आणि एका तलावाच्या काठावरती नेतो, ज्या तलावाचं पाणी स्वच्छ शांत नितळ असं होतं। त्या तलावाच्या काठावरती घेऊन गेल्यानंतर त्या बछड्याला सांगतो, अरे हे बघ, अरे जसे माझे नख आहेत तसेच नख तुझे सुद्धा आहेत, अरे जशी मला आयळ आहे तशीच आयळ तुला आहे, अरे मी जशी डरकाळी फोडतो तशीच डरकाळी तू सुद्धा फोडू शकतो,
शकतो आणि मी जशी शिकार करतो तशी शिकार तू सुद्धा करू शकतो. त्या बछडानं त्या पाण्यामध्ये बघितलं स्वतःचं प्रतिबिंब आणि त्याच्या लक्षात आलं, अरे खरंच मी त्या मेंढ्यांपेक्षा वेगळा आहे. अरे या सिंहासारखी मला सुद्धा आयाळ आहे, या सिंहासारखी माझी सुद्धा नखं आहेत आणि मी सुद्धा सिंहासारखी डरकाळी फोडू शकतो. असं म्हणत त्याने डरकाळी फोडली, त्या डरकाळीने आसमांत दुमदुमून गेला. बांधवांनो, 350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा तुमच्या आमच्यामध्ये वाघ निर्माण करण्याचं काम केलं. म्हणून आज 350 वर्षानंतर आपण छत्रपती शिवाजी महाराजांची या ठिकाणी जयंती साजरी करतोय. खरं तर या जयंती प्रसंगी मी माझ्या व्याख्यानाला सुरुवात करण्यापूर्वी ज्या तरुणांनी या ठिकाणी मला आमंत्रित केलं, बोलण्याची संधी दिली, पुढच्या एकदा त्यांचा आभार मानतो आणि माझ्या या ठिकाणी व्याख्यानाला सुरुवात करतो. खरं तर चांदवड तालुक्याचा हा पूर्व भाग, चांदवड तालुक्याचा सूर्याच्या दिशेने उगवतो हा उगवतीचा भाग म्हणजेच आपलं भडाणं. खरं तर वारकरी संप्रदायाचा मोठा वसा आणि वारसा या गावाला लाभलेला आहे. श्याम महाराज शास्त्री आदरणीय बाबांच्या पदस्पर्शानं हा परिसर पावन पुनीत आणि मंगलमय झालेला आहे. आणि या परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं मला बोलण्याची संधी या ठिकाणी मिळते. बांधवांनो, 350 वर्षानंतर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती का साजरी करायची? इतिहासामध्ये काही छत्रपती शिवाजी महाराज एकटेच राजे झालेत का? छत्रपती शिवाजी महाराज एकटेच पराक्रमी होते का? नाही. अहो, छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा सुद्धा पराक्रमी राजे या महाराष्ट्राच्या मातीमध्ये, या भारतामध्ये झालेत. एक उदाहरण तुम्हाला धावतं पटकन सांगतो. या ठिकाणी वेळ मला समजते, मी धावता त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न करतोय. 12व्या शतकामध्ये संबंध भारतावरती राज्य होतं ते पृथ्वीराज चव्हाणांचं. आणि याच वेळेस असं म्हणतात की जहा डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा व भारत देश है मेरा. इथून सोन्याचा धूर निघत होता असं म्हणतात. असा सुजलाम सुफलाम भारत. आणि या भारतावरती नजर गेली ती अफगाणिस्तानातल्या घोर प्रांतातील मोहम्मद घोरी याची. अहो, तो लाखोचं सैन्य घेऊन या भारतावर चालून आला आणि चालून आल्यानंतर सर्वात पहिल्यांदा त्याची गाठ पडली ती या पृथ्वीराज चव्हाणासोबत. आणि पृथ्वीराज चव्हाण आणि मोहम्मद घोरी यांच्यामध्ये पहिलं ताराईंचं युद्ध झालं. आणि या युद्धामध्ये पृथ्वीराज चव्हाणानं मोहम्मद घोरीचा पराभव केला. मोहम्मद घोरीला त्या पृथ्वीराज चव्हाणासमोर उभं करण्यात आलं आणि मोहम्मद घोरीला पृथ्वीराज चव्हाणानं प्रश्न विचारला, बोल घोरी, क्या किया जाए, छोड़ दिया जाए या मार दिया जाए? त्या मोहम्मद घोरीने सांगितलं, एवढ्या वेळेस माफ करा, पुन्हा या भारताकडे कधी वाकड्या नजरेनं पाहणार नाही. पण सापाची अवलाद ती पृथ्वीराज चव्हाणानं मोकळ्या हाती सोडून दिलं. पुन्हा एकदा तो भारतावर चालून आला. पुन्हा त्यांच्यामध्ये युद्ध झालं आणि पुन्हा या युद्धामध्ये इतिहास बदलला. मोहम्मद घोरी जिंकला, पृथ्वीराज चव्हाण हरला. पण या मोहम्मद घोरीनं असं नाही विचारलं, बोल पृथ्वीराज, क्या किया जाए? पृथ्वीराज चव्हाणाला बंदी बनवलं आणि थेट आपल्या अफगाणिस्तानातल्या घोर प्रांतामध्ये घेऊन गेला. सोबत होता पृथ्वीराज चव्हाणाचा मित्र, ज्याचं नाव आहे कवी चांद बरदाई. तो चांद बरदाई त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या मोहम्मद घोरीने विचारलं, अरे असं काय आहे तुझ्या त्या मित्रामध्ये, पृथ्वीराज चव्हाणामध्ये असं काय वेगळं आहे? त्यावर तो चांद बरदाई म्हणतो, माझ्या मित्राकडे एक शक्ती आहे. अहो, कोणती शक्ती? माझा मित्र डोळे बंद असताना सुद्धा आवाजाच्या दिशेनं बाण चालवू शकतो आणि बरोबर तो वेध घेतो. खरं की काय? दरबार भरला, सिंहासनावर मोहम्मद घोरी बसला, त्याचं सर्व प्रधान मंडळ शेजारी बसलेलं आहे, सर्व सैनिक शेजारी उभे आहेत. सिंहासनावरती मोहम्मद घोरी बसलेला आहे. पृथ्वीराज चव्हाणाला समोर आणलेला आहे. कवी चांद बरदाई समोर आहे. पृथ्वीराज चव्हाणाचे डोळे बांधलेले आहेत, कवी चांद बरदाईचे सुद्धा डोळे बांधलेले आहेत. आणि त्या मोहम्मद घोरीनं आवाज दिला, पृथ्वीराज तीर चलाव, पृथ्वीराज तीर चलाव. अहो, त्याच वेळेस पृथ्वीराजानं आपल्या भात्यामधून बाण काढले आणि त्या धनुष्याला लावले आणि सबसब बाण त्या मोहम्मद घोरीवरती चालवले. अहो, जो मोहम्मद घोरी भारतात येऊन त्या पृथ्वीराजाला हरवलं, त्या मोहम्मद घोरीचं मरण त्याच्या दरबारामध्ये सिंहासनावरती बसून आले. त्याला मारणारा पराक्रमी राजा आमच्या भारतातला पृथ्वीराज चव्हाण होता. मला सांगायचं एवढंच, पराक्रमी राजांना आमच्या भारतात कमी नव्हती हो, पण जे पराक्रमी होते ते चारित्र्यवान नव्हते. म्हणजे चारित्र्यवान होते ते पराक्रमी नव्हते. पण छत्रपती शिवाजी महाराज एकमेव असे राजे आहेत की जे पराक्रमी होते आणि चारित्र्यवान सुद्धा होते. म्हणून आज 350-400 वर्षानंतर सुद्धा आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती गावागावामध्ये मोठ्या थाटामाटात साजरी करतोय. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा सणासणावळ्यांचा इतिहास तुम्हाला आम्हाला चांगला माहिती. अहो, 19 फेब्रुवारी 1630 अर्थातच फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवनेरी किल्ल्यावरती जन्म झाला. आणि त्यानंतर अवघ्या 15-16 वर्षाच्या शिवाजी महाराजांनीच आता स्वतःच राज्य निर्माण करण्याचं स्वप्न बांधले.
आणि त्या ठिकाणी संस्कार होते मासाहेब जिजाऊंचे, पाठबळ होतं शहाजीराजे भोसलेंचं आणि स्वराज्य स्थापनेला सुरुवात झाली. सर्वात पहिल्यांदा कोणता किल्ला घ्यायचा म्हणून त्यांचं लक्ष गेलं आदिलशहाच्या तोरणा किल्ल्याकडे आणि तोरणा किल्ला घेतला आणि स्वराज्याचं तोरण बांधलं. दुसरा किल्ला घेतला मुरुंबदेवची डागडुजी केली आणि त्याचं नाव ठेवलं राजगड आणि हा राजगड झाला स्वराज्याची पहिली राजधानी. आणि इथून पुढे स्वराज्याची घोडदौड सुरू झाली. एक 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 अनेक किल्ले शिवाजी महाराजांनी घेतले आणि ही गोष्ट आदिलशहाच्या लक्षात आली. अरे आपल्या सरदाराचा पोरगा शहाजीचा पोरगा शिवाजी आपलंच एक 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 राज्य जिंकून घेतोय, उंदराणी कुरतडावं तसं आपलं राज्य कुरतडतोय, काय करावं याचा लवकर बंदोबस्त केला पाहिजे. कसा करणार बंदोबस्त? दरबार भरवला, बडी बेगमने दरबार भरवला आणि विचारलं कोण लायना शिवाजी को. दरबार सर्व गपगार होता, कोणी बोलायला तयार नव्हतं. तेवढ्यात पाठीमागून एक आवाज आला, मैं लावूंगा शिवाजी को. अहो कोण होता तो होता अफजल खान. लाखोची फौज घेऊन अफजल खान स्वराज्यावरती चालून आला. तारीख होती 10 नोव्हेंबर 1659. शिवाजी महाराजांनी शक्तीपेक्षा युक्ती वापरली आणि प्रतापगडाच्या पायथ्याला त्या अफजल खानाला बोलावलं आणि त्या प्रतापगडाच्या पायथ्याला ऐन दुपारी 10 नोव्हेंबर 1659 ला अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला आणि शिवाजी महाराजांची दहशत निर्माण झाली. जो तो शिवाजी महाराजांना घाबरायला लागला. स्वराज्यावरती पुढचं दुसरं संकट आलं, ते होतं सिद्धी जवाहराचं. 1660 ला म्हणजे 59 नंतर लगेच पुढच्या वर्षी 1660 ला सिद्धी जवाहरानं पन्हाळगडाला वेढा घातला आणि त्यामध्ये शिवाजी महाराज तब्बल 6 महिने थांबले, अडकले. काय करावं कळेना, बाहेर पडायचे. आणि त्याच वेळेस शिवाजी महाराजांच्या लक्षात आले एक युक्ती. अरे एक आहे माणूस जो दिसतोय माझ्यासारखा, जो पडेल शिवाजी महाराज आणि जो जाईल त्या सिद्धी जवाहराच्या भेटीला आणि आपण सुद्धा सही सलामत या वेड्यातून निष्ठून. शिवा काशीदाला बोलवण्यात आलं आणि शिवा काशीदाला सगळा बेत समजून सांगितला आणि शिवा काशीदाला शिवाजी महाराजांनी विचारलं, अरे शिवा तू सगळा बेत समजून घेतलास, पण तुला माहित आहे का याचं फळ तुला काय मिळणार आहे? शिवा काशीद फार छान उत्तर देतो, ऐका. शिवा काशीद म्हणतो, महाराज अहो जन्माला येताना मी शिवा न्हावी म्हणून जन्माला आलो, पण आज मरताना मला छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरण्याचं भाग्य मिळतंय. मी मरणाला तयार आहे. अहो 2 पालख्या सजवल्या, एका पालखीमध्ये शिवा काशीद बसलाय, दुसऱ्या पालखीमध्ये स्वतः शिवाजी महाराज बसले. शिवा काशीदाची पालखी मुख्य दरवाजाने जाते आणि शिवाजी महाराजांची पालखी चोर वाटेने मागे निघते. सिद्धी जवाहराला आनंद झालाय, सर्व सैनिक जमा केलेत आणि त्या ठिकाणी सिद्धी जवाहरानं बघितले शिवाजी मला भेटायला आला, पण त्याच ठिकाणी होता अफजल खानाचा पोरगा फाजल खान. त्यानं ओळखलं हा शिवाजी नाहीये, हा शिवाजी नाहीये. मग कोण आहे तू? हा शिवा काशीद ओरडून सांगत होता, अहो मीच शिवा आहे, मीच शिवा आहे. मग शेवटी सांगितलं मीच शिवा आहे, पण मी शिवाजी महाराज नाही, मी शिवा काशीद आहे. हसत हसत मरणाला सामोरा गेला होता शिवा काशीद. मी सणासणावळ्यांचा इतिहास तुम्हाला धावता सांगतोय. त्याच ठिकाणी पुन्हा दुसरा प्रसंग होता घोडखिंडीचा. त्या गजापूरच्या घोडखिंडीमध्ये रात्रीच्या सुमारास महाराज पोहोचलेत आणि मागून बातमी आली की सैन्य पाठीमागून येतंय, काही करून आपल्याला पळावं लागेल, कुठेतरी आश्रय घ्यावा लागेल. बाजीप्रभू देशपांडे शिवाजी महाराजांना म्हणतात, राजा लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. राजा तुम्ही अर्ध सैन्य घेऊन विशाळगडाकडे जा, मी ही घोडखिंड अडवतो. अहो किती वेळ अडवली या माणसाने घोडखिंड? जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडावरती पोहोचत नाही तोपर्यंत त्यानं खिंड अडवून ठेवली. का अडवून ठेवली? कारण लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे, माझा राजा जगला पाहिजे, ही निष्ठा त्यांच्याकडे होती. नंतरच्या काळामध्ये अनेक घटना त्या ठिकाणी घडत गेल्या. पुन्हा स्वराज्यावरती संकट येत गेली. त्या ठिकाणी बाजीप्रभू देशपांडे शहीद झाले, त्यांना वीरमरण आलं आणि पुढे ही बातमी ज्यावेळेस महाराजांना कळाली त्यावेळेस महाराजांनी त्या घोडखिंडीचं नाव बदललं आणि घोडखिंडीची पावनखिंड झाली. पुढच्या काळामध्ये स्वराज्यावरती दिल्लीहून एक संकट आलं, जे होतं औरंगजेबाचा मामा शाहिस्ते खान. अहो ज्या शाहिस्ते खानाला वाटलं मी एक एक करत स्वराज्याचे सगळे किल्ले जिंकून घेतो आणि सुरुवात केली त्यानं पुण्याजवळच्या चाकणच्या भुईकोट किल्ल्यापासून. भुईकोट किल्ला म्हणजे जमिनीवरचा, सपाट जमिनीवरचा किल्ला. त्याला वाटलं डोंगरातले किल्ले घ्यायला कदाचित आपल्याला वेळ लागेल, आपण जमिनीवरचे किल्ले घेऊ. अहो आमचा फिरंगोजी नरसाळा 52 दिवस त्याच्यासोबत लढत राहिला आणि शेवटी 52व्या दिवशी त्याला आपला किल्ला द्यावा लागला. पण एक गोष्ट लक्षात घ्या, शाहिस्ते खानानं तिथंच विचार केला, अहो या स्वराज्यातला जमिनीवरचा किल्ला घेण्यासाठी मला 52 दिवस लागत आहे, डोंगरातले किल्ले घेण्यासाठी मला किती दिवस लागतील? त्यापेक्षा आता एक काम करतो, मी किल्ले घेणं बंद करतो
आणि इथंच थांबतो. पुण्यातल्या लाल महालामध्ये तो थांबतोय आणि तिथंच त्यानं मुक्काम केलाय. पुण्याचा परिसर बेचिराग करायचं लावलाय आणि ही बातमी शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचली. पण महाराजांचं सैन्य मुठभर होतं. करायचं काय प्रश्न पडला महाराजांना. आणि एक दिवस महाराजांनी निवडला तो होता 1663चा. आणि 1663च्या मध्ये महाराजांनी एक बेत आखला आणि बरोबर रात्रीच्या सुमारास त्या लाल महालामध्ये प्रवेश केला. ज्या ठिकाणी हा शाहिस्ते खान झोपत होता त्या ठिकाणापर्यंत महाराज पोहोचले आणि त्या ठिकाणी शाहिस्ते खान घाबरला, पळाला, उडी टाकतोय. परंतु शिवाजी महाराजांनी आपली तलवार काढली, सपकन तलवार चालवली, त्याची बोटं त्या ठिकाणी छाटली आणि शाहिस्ते खान म्हणतो, जीवावर बेतलं होतं पण बोटावर निभावलं. त्यानंतर पुढे घडलंय सुरतेची स्वारी. शिवाजी महाराजांनी सुरतेची स्वारी का केली? कारण या शाहिस्ते खानानं संपूर्ण पुण्याचा परिसर लुटला होता आणि त्याची भरपाई करण्यासाठी शिवाजी महाराजांनी सुरत लुटली. त्यानंतरच्या काळामध्ये अनेक मोहिमा महाराजांनी त्या ठिकाणी केल्या. पुढच्या काळामध्ये स्वराज्यावर आलेले एक महत्वाचं संकट ते म्हणजे मिर्झा राजा जयसिंगाचं आणि हे सुद्धा दिल्लीहून पाठवलेलं संकट होतं. यामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी 2 पावलं मागे आले. कारण महाराजांच्या लक्षात आलं होतं सिद्धी जवाराचं सैन्य प्रचंड आहे. एवढ्या प्रचंड सैन्यामध्ये आपला टिकाव लागणार नाही. आपले मावळे मरताय. अरे मातीचे गड आपण कधी घेऊ शकतो पण मावळे आपण पुन्हा जिवंत करू शकत नाही. त्या ठिकाणी महाराजांनी पुरंदरचा तह केला आणि या पुरंदरच्या तहामध्ये जमा केलेले 23 किल्ले आणि त्याच्या जवळचा सगळा प्रदेश महाराजांनी त्या मिर्झा राजाला हसत दिला. ही बातमी जेव्हा मासाहेब जिजाऊंना कळाली ना त्यावेळेस मासाहेब जिजाऊ म्हणतात, शिवबा बरं झालं, शिवबा बरं झालं. मातीचे किल्ले आपण जिंकून घेऊ रे, परंतु ही हाडा मासाचे किल्ले आपण जिंकून घेऊ शकत नाही. म्हणून या ठिकाणी लक्षात घ्या, एखादी गोष्ट जर साध्य होत नसेल तर 2 पावलं पाठीमागे सुद्धा आलं पाहिजे. हे आम्हाला शिवचरित्र शिकवतं. त्यानंतर असं ठरलं शिवाजी महाराजांनी आग्र्याला भेटायला यायचं. शिवाजी महाराज स्वतःचा मुलगा 9 वर्षाचा संभाजी यांना घेऊन आग्र्याला गेलेत औरंगजेबाच्या भेटीला. औरंगजेबानं भरदरबारामध्ये शिवाजी महाराजांचा अपमान केला. आणि शिवाजी महाराज राजा होते, सरदारांच्या रांगेत उभं केलं आणि हा अपमान शिवाजी महाराजांना सहन झाला नाही. शिवाजी महाराज तिथून बाहेर निघाले. औरंगजेबाच्या लक्षात आलं आणि औरंगजेबाने लगेच त्यांना कैद केलं आणि कैदेत टाकले आणि त्या कैदेतून सुद्धा शिवाजी महाराज सही सलामत सुटले. यानंतर या स्वराज्यावरती अनेक संकट येत गेली. पुढचं संकट होतं पुरंदरच्या तहामध्ये गेलेले सगळे किल्ले जमा करणं. त्यात होता कोंढाण्याचा किल्ला. कोंढाण्याचा किल्ला सुद्धा शिवाजी महाराजांनी तानाजीच्या माध्यमातून मिळवला. पुढच्या काळामध्ये 6 जून 1674ला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक केला आणि या ठिकाणी मराठ्यांचा राजा झाला. पुढच्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी दक्षिणेकडे एक मोहीम काढली आणि थेट तमिळनाडूपर्यंत महाराज गेले आणि तमिळनाडूमध्ये जाऊन जिंजीचा किल्ला महाराजांनी जिंकला. जिंजीचा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर पुढे उपयोगात आला आणि पुढे 3 एप्रिल 1680ला छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला. होता छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास. या इतिहासामुळे आपण महाराजांची जयंती साजरा करायच्या का? हो नाही, कारण महाराज या इतिहासापेक्षा काहीतरी वेगळे होते. भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात की यदा यदा ही धर्मश्च ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम धर्मश्च तदात्मानं सृजाम्यहम्. अहो जेव्हा जेव्हा धर्मावर संकट येतं, धर्मावर ग्लानी येते, तेव्हा तेव्हा देव जन्माला येतात. परंतु या देवांबरोबरच महापुरुष सुद्धा जन्माला येतात. पण बांधवांनो, आम्ही या महापुरुषांना जातीमध्ये बांधून ठेवतो. या महापुरुषांना आम्ही जातीमध्ये बांधून ठेवतो. एक कवी फार छान म्हणतो, मराठ्यांनी वाटून घेतलं जिजाऊंच्या शिवरायांना. मराठ्यांनी वाटून घेतलं जिजाऊंच्या शिवरायांना. दलितांनी बांधून ठेवलं रमाईच्या भीमरायांना. अण्णाभाऊ फक्त आमचे मातंगांनी गायली गाणी आणि अहिल्यादेवी म्हणजे फक्त धनगरांची राणी. ज्योतिबांना न्यायला जमात झालेत सगळे माळी. अहो ज्योतिबांना न्यायला जमात झालेत सगळे माळी. आणि महापुरुषांच्या विचारांची बघा ना, इथंच झाली होळी, इथंच झाली होळी. अहो महात्मा फुलेंनी मुलींसाठी शाळा काढल्या, पण तिथं काय फक्त माळ्यांचीच मुलं शिकली का? बाबासाहेबांनी संविधान लिहिलं, पण त्यातले अधिकार काय फक्त दलितांसाठी दिले का? अहो छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं, त्यात काय फक्त मराठीच होते का? नाही. हे महापुरुष एका जातीसाठी जगले नाही. कवी अनंत राऊत फार छान शब्दात सांगतात. कवी अनंत राऊत म्हणतात की जातीला जात घासली, धर्माला धर्म घासला. जातीला जात घासली, धर्माला धर्म घासला की ठिणगी पेटते, त्यातून वनवा पेटतो. या वनव्यावरती अनेक राजकारणी आपली पोळी भाजून घेतात. इकडे टोपी, तिकडे टिळा, इकडे भगवा,
तिकडे निळा, इकडे टोपी तिकडे टिळा, इकडे भगवा तिकडे निळा आणि मध्येच दाबला जातो माणुसकीचा गळा. म्हणून बांधवांनो लक्षात घ्या, कोणत्याही महापुरुषांना त्या ठिकाणी जातीमध्ये बांधू नका. या ठिकाणी सांगू इच्छितो, शिवाजी महाराज घडले पण संस्कार होते माँसाहेब जिजाऊंचे. अहो बुलढाण्याच्या लखुजी जाधवांची कन्या माँसाहेब जिजाऊ लग्नानंतर भोसल्यांची सून झाली आणि सून झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजांबरोबर संसार करू लागली. पण हा संसार करत असतानाच एकीकडे बाप आणि एकीकडे नवरा दोघांमध्ये भांडणं सुरू झाले. पण ऐका ना ताईंनो, माँसाहेब जिजाऊंनी बापाची बाजू नाही घेतली हो. बापांना कन्यादान केलं होतं. शहाजी राजांच्या बाजूनं माँसाहेब जिजाऊ उभ्या राहिल्या. एक प्रसंग आहे, एका मोहिमेवर जायचं होतं आणि मोहिमेवर जात असताना भोसल्यांचं सैन्य आणि जाधवांचं सैन्य शेजारी आहे आणि त्याच्यामध्ये हत्ती पिसळलेला आहे. कदाचित ते प्रकरण तुम्ही वाचलं असेल, परंतु मला धावतं या ठिकाणी एवढं सांगायचं आहे की त्या ठिकाणी भोसले आणि जाधवांमध्ये युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये एकीकडे माँसाहेब जिजाऊंचा भाऊ गेला दत्ताजी, तर दुसरीकडे भावासारखा धीर गेला संभाजी. अहो जाधव रडत होते दत्ताजीसाठी आणि भोसले रडत होते संभाजीसाठी. पण एकच आई होती जी रडत होती महाराष्ट्रासाठी, तिचं नाव होतं माँसाहेब जिजाऊ. अहो एखाद्याच्या आयुष्यामध्ये संकट यावी तरी किती. आमच्या आयुष्यात थोडेसे संकट आले ना तर आम्ही फार घाबरतो, गांगरतो, आत्महत्या करायला लागतो. औषधाची बाटली, दोर, काय काय पर्याय आमच्याकडे उपलब्ध आहे. माँसाहेबांचं जरा चरित्र आठवा. अहो भाऊ मेलाय, धीर मेलाय, बापाची आणि सख्या 3 भावांची निजामशाहानं देवगिरीच्या किल्ल्यावरती हत्या केली. पुढच्या काळामध्ये स्वतःचा मुलगा ज्याचं नाव आहे संभाजी, इतिहासामध्ये अनेक संभाजी भेटतात बरं का. माँसाहेब जिजाऊंचा मोठा मुलगा संभाजी तो शहाजी राजांसोबत बंगळूरला होता. अहो त्या संभाजीला सुद्धा त्या अफजल खानानं कपटानं मारलंय. कितीतरी संकट माँसाहेब जिजाऊंच्या आयुष्यामध्ये आली, पण माँसाहेब जिजाऊंनी हार नाही मानली. अहो 1659 च्या आधी 1658ला माँसाहेब जिजाऊंची सून म्हणजे शिवाजी महाराजांची पत्नी सईबाई हिचं सुद्धा निधन झालं. अनेक संकट आले पण हार नाही मानली, पोराला संस्कार दिले. आज संस्कार महत्वाचे. दादांनो, आपण किती संपत्ती कमवली हे महत्वाचं नाहीये, संस्कार फार महत्वाचे आहेत. रस्त्याने चालताना एखादं पोरग जर गुणी असेल, चांगला असेल तर लोक विचारतात काय रे कोणाचा आहे. पण तो जर संपत्तीचा माग करत असेल ना तर विचारत नाही. म्हणून या ठिकाणी शिवचरित्रातून आपण एक गोष्ट घेतली पाहिजे, संपत्तीपेक्षा संस्कार महत्वाचे आहेत. असो, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्याचे एक कारण म्हणजे चारित्र्यवान राजा. शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये असे अनेक प्रसंग आहेत की ज्यातून कळतं छत्रपती शिवाजी महाराज खरंच चारित्र्यवान होते. अहो कल्याणच्या सुभेदाराची सून आईच्या सन्मानानं परत पाठवली, परंतु या ठिकाणी अनेक आमचे इतिहासकार म्हणतात की शिवाजी महाराज त्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला म्हटले, अरे अशीच आमची आई असती सुंदर रूपवती आणि आम्हीही सुंदर झालो असतो वदले छत्रपती. दादांनो, आम्ही सुद्धा जोशामध्ये येऊन या गोष्टी बोलतो. वाक्य परत ऐका, अशीच आमची आई असती सुंदर रूपवती आणि आम्हीही सुंदर झालो असतो वदले छत्रपती. आमची आई सुंदर असती. माँसाहेब जिजाऊ सुंदर नव्हता का? इतिहासाचं विकृतीकरण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर केलं जाते, ते कुठेतरी आम्ही थांबवलं पाहिजे. जिजाऊ माँसाहेब सुद्धा खरंच खूप सुंदर होत्या आणि म्हणूनच शिवाजी महाराज सुद्धा सुंदर होते. परंतु या ठिकाणी एक गोष्ट त्या ठिकाणी तुमच्या आमच्या मनावरती बिंबवली जाते, अशीच आमची आई असती सुंदर रूपवती. याचा अर्थ जिजाऊंपेक्षा कल्याणच्या सुभेदाराची सून सुंदर होती. बरोबर ना? आम्ही सुद्धा जोशात येऊन म्हणतो, परंतु कोणती गोष्ट बोलत असताना जरा विचार करून बोललं पाहिजे. असो, या कल्याणच्या सुभेदाराला आईच्या सन्मानानं परत पाठवणारा हा राजा, म्हणून त्यांना चारित्र्यवान राजा म्हणतात. शाहिस्ते खानावरती आक्रमण केलं, शाहिस्ते खाना त्या ठिकाणी बोटं छाटली, सगळ्या सैन्याची सैरा वैरा पडताय आणि त्याच वेळेस शाहिस्ते खानाच्या बहिणीची मुलगी ती सुद्धा त्या ठिकाणी नाहीये. शाहिस्ते खानाची बहीण त्या शाहिस्ते खानाला म्हणते, अरे शिवाजीची माणसं माझी मुलगी तर घेऊन गेली नसतील ना? त्यावर शाहिस्ते खान म्हणतो, अगं ताई, एकतर शिवाजीची माणसं तुझी मुलगी नेणारच नाही, पण जर नेली असेल तर काळजी करू नको, तिला सुखरूप परत आणतील. हा माझ्या राजांचा इतिहास होता. अहो दक्षिण मोहिमेवरून परतत असताना कर्नाटकमध्ये बेळवाडीचा एक किल्ला आहे, त्या किल्ल्याचा किल्लेदार होता प्रभू देसाई आणि या प्रभू देसाई सोबत महाराजांचं युद्ध सुरू झाले बेळवाडीचा किल्ला घेण्यासाठी.
महाराजांचा सरदार होता सखुजी गायकवाड आणि त्या सखुजी गायकवाडानं त्या प्रभू देसाई सोबत युद्ध सुरू केलं. अनेक दिवस युद्ध चाललं. प्रभू देसाई मारला गेला. सखुजी गायकवाडला वाटलं आता किल्ला आपल्या ताब्यात आला. पण सखुजी गायकवाडची मुली बायको सखुजी गायकवाडला वाटलं किल्ला आपल्या ताब्यात आला. पण प्रभू देसाईची बायको सावित्रीबाई देसाई त्या ठिकाणी तलवार हातामध्ये घेऊन पुन्हा एकदा युद्धासाठी तयार झाली. युद्ध करते. तिच्यासोबत सुद्धा सखुजीनं अनेक दिवस युद्ध केलं आणि शेवटी सखुजीला यश मिळालं. यश मिळाल्यानंतर सावित्रीबाईला महाराजांसमोर उभं करण्यात आलं आणि सावित्रीबाई महाराजांना म्हणते, महाराज माझा किल्ला गेला त्याचं मला दुःख नाही, मी हरले मान्य आहे त्याचंही मला दुःख नाही, पण ऐका ना महाराज, तुमच्या या सरदारानं विजयाच्या उन्मादामध्ये माझ्यावरती बलात्कार केला त्याचं मला दुःख आहे. शिवाजी महाराजांपर्यंत ही गोष्ट गेली आणि शिवाजी महाराजांनी स्वतःचा सरदार नुसता सरदार नाही, नात्यातला माणूस आहे तो, अहो त्याचे हातपाय कलम केले, त्याचा चौरंग केला. स्वराज्यामध्ये अजून सुद्धा एक उदाहरण सापडतं, रांजेगावच्या पाटलाचं, त्याला सुद्धा असा चौरंग करून चौकात बसवला. पण दुर्दैव आज आमच्या महाराष्ट्रामध्ये, आमच्याच नाशिक जिल्ह्यामध्ये, आपल्या जवळच्या तालुक्यामध्ये यज्ञा नावाच्या मुलीवरती बलात्कार होतो. आरोपी उपलब्ध आहे, पुरावे आहेत, तरी सुद्धा त्याला शिक्षा नाही. आणि म्हणून आम्हाला वाटतं अंधार फार झाला, आता दिवा पाहिजे, या स्वराज्याला पुन्हा एकदा जिजाऊंचा शिवा पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी तुमच्या आमच्या मनामध्ये स्वाभिमान निर्माण केला. अहो माणसं जगण्यासाठी डोंगरदऱ्या कड्याकापर्यंतमध्ये राहत होती, त्या माणसांना पुन्हा एकदा गावामध्ये आणण्याचं काम शिवाजी महाराजांनी केलं. एके दिवशी सायंकाळच्या वेळीस माझ्या स्वराज्यात काय चाललंय हे बघावं म्हणून स्वतः छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावरती स्वार झालेत. एका शेताच्या बांधावरून जाताय आणि जाता जाता एक 8-9 वर्षाचं पोरगं सावळ्यात तांडेल नावाचं महाराजांचा घोडा पकडतंय आणि म्हणतंय, खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे, चिंदड्या उडवीन राई राई एवढ्या. अहो हा स्वाभिमान त्या मुलामध्ये कोणी निर्माण केला? अहो त्याला माहित नव्हतं मी ज्याचा घोडा पकडलाय तो शिवाजी महाराज आहे, तरी सुद्धा ते म्हणतंय, खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे, चिंदड्या उडवीन राई राई एवढ्या. हा स्वाभिमान इथल्या माणसांमध्ये निर्माण करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलंय. म्हणून आज आम्ही त्यांची जयंती या ठिकाणी साजरी करतोय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे जीवाला जीव देणारी माणसं शिवाजी महाराजांनी निर्माण केली. अहो आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं म्हणणारा तानाजी मालुसरे स्वराज्याला येऊन मिळाला. अहो स्वतःला वीर मरण आलं, पण नंतरच्या काळामध्ये महाराजांनी त्याच्या मुलाचं लग्न केलं. लाख मिळले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे असं म्हणणारा बाजीप्रभू देशपांडे या स्वराज्याला मिळाला. ही खरी महाराजांची श्रीमंती होती. अहो जन्माला येताना शिवा नावे म्हणून जन्माला आलो म्हणून काय झालं, पण मरताना छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरतोय असं म्हणत हसत हसत मरणाला सामोरं जाणारा शिवा काशीद सारखा माणूस स्वराज्याला मिळाला. ही शिवाजी महाराजांची खरी श्रीमंती आहे. अहो रायगड स्वराज्याची राजधानी बांधण्याचं काम ज्या इंजिनियरला दिलं त्या हिरोजी इंदुलकरांकडे अहो सगळी संपत्ती संपली आणि महाराज मोहिमेवरती आहे. स्वराज्याची राजधानी बांधायचं चाललंय आणि जवळ राज्याभिषेक येतोय, करावं काय? त्या हिरोजी इंदलकरांनी स्वतःच्या घरचे दागिने भांडे विकले आणि स्वराज्याच्या राजधानीचं काम बांधलं. अशी इमानदार माणसं शिवाजी महाराजांनी मिळवली. हे खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांची श्रीमंती आहे. म्हणून आज 350 वर्षानंतर सुद्धा आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास या ठिकाणी साजरा करतोय. दुसरी महत्वाची गोष्ट, रयतेची काळजी घेणारा राजा. अहो काय रयतेची काळजी घेतली? अहो मुघलांचं सैन्य यायचं, आदिलशहाचं सैन्य यायचं, निजामशहाचं सैन्य यायचं आणि उभ्या पिकांमध्ये घोडे घातले जायचे. अहो या घोड्यांच्या टपांखाली उभा महाराष्ट्र चिरडून निघायचा आणि अशा वेळेस शिवाजी महाराजांचं सैन्य एका रांगेमध्ये रस्त्यानं जायचं आणि हे सैन्य जेव्हा बघायचे लोक जेव्हा हे सैन्य बघायचे तेव्हा ते म्हणायचे, मुघलांपेक्षा शिवाजी महाराजांचं राज्य खरंच चांगलं आहे. शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्याला ताकीद दिली होती की रयतेला लुटू नका, रयतेच्या मिरचीच्या देठालाही हात लावाल तर हात कलम केले जातील. आणि म्हणून इथल्या लोकांना शिवाजी महाराज आपलेसे वाटत होते. एकदा शिवाजी महाराज एका गावामध्ये होते आणि गावामध्ये असताना त्या गावातली तुमच्यासारखीच अनेक शेतकरी माणसं हातामध्ये धान्य घेतलंय मुठींमध्ये आणि धान्य घेऊन ते जात आहेत.
शिवाजी महाराजांनी बघितलं अरे ही सगळी मंडळी आपल्या दिशेने येते, काय कारण, काय काम काय? आणि मग शिवाजी महाराजांनी एका माणसाला विचारलं की अहो दादा, तुम्ही सगळे माझ्याकडे काय येताय? त्यातला एक माणूस म्हणतो, अहो राज, आमची पद्धत आहे, शेतातलं धान्य आधी देवाला द्यायचं. अहो मग देवाला द्या ना, मला काय देताय? त्यावर तो माणूस म्हणतो, अहो राजा, आमचं सुद्धा खूप दिवसाचं एक स्वप्न होतं की आमच्यासाठी एखादा देव असावा, जो देव इथल्या रयतेचं, इथल्या शेतकऱ्यांचं रक्षण करेल. तो देव राजा तुमच्या रूपाने भेटला, म्हणून आज आम्ही तुम्हाला हे धान्य अर्पण करायला आलो. असो, छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र सांगत असताना मी त्यांचे प्रसंग तुम्हाला लांबून नाही सांगितले, पण तरी सुद्धा एक गोष्ट सांगावीशी वाटते. आपली भारतीय संस्कृती ज्या एका घटकावरती आजही जगात आदर्श मानली जाते, तो घटक म्हणजे इथली कुटुंब व्यवस्था. पण दुर्दैवानं आमचे दोन, आम्ही दोन, आमचे दोन, आम्ही दोन, आमचे दोन, आमचा होतो एक चौकोन, आणि चौकोनातले जातात दोन, उरलेल्यांना आधार कोण, अशी परिस्थिती आज या महाराष्ट्रामध्ये झाली. इथली कुटुंब व्यवस्था विस्कळीत व्हायला लागली. अहो, अभिमानानं सांगावं असं वाटतं, चांदवड तालुक्यातलं कदाचित सर्वात मोठं कुटुंब या गावातले, पण दुर्दैवानं बाहेर फिरत असताना 2-2, 3-3 माणसांची कुटुंब झाली. आईबाप वृद्धाश्रमाकडे जात आहे आणि गावांमध्ये शिवजयंत्या साजऱ्या होत आहेत. मुलं मोबाईल पाहण्यात व्यस्त आहे, पण त्यांच्या हातात कोणी शिवचरित्र द्यायला तयार नाही. कुटुंब व्यवस्था टिकली पाहिजे, तरच मुलं संस्कारी होतील. एक कवी फार छान म्हणतो, बाप काढलाच घराबाहेर, दारात रडते आईपण. बाप काढलाच घराबाहेर, दारात रडते आईपण, बायकोला रोजच म्हणायलास तुझ्यासाठी काय पण. या ठिकाणी आज बरेचसे मोठी मंडळी आहेत, म्हणून ही कविता तुमच्या समोर घेतोय. बाप काढलाच घराबाहेर, दारात रडते आईपण, बायकोला रोजच म्हणायलास तुझ्यासाठी काय पण. अरे जरा माईची आठवण बघ दिवस, लेकाच्या पोटाला म्हणून किती केलते नवस, इकून तिकून तिच्या नवसाला देव सुद्धा पावला, तुझ्यासारखा हिरा तिच्या पदरामध्ये गावला. तू लहान होतास तेव्हा माय तुला रानामध्ये न्यायची, तुला भूक तू लहान होतास तेव्हा माय तुला रानामध्ये न्यायची, तुला ऊन लागू नये म्हणून पदराची सावली धरायची. तुला भूक लागल्यावर तू ठाय ठाय रडायचास, दूध संपलं ना तर माईचं रक्त सुद्धा ओढायचास. रक्त पिऊन पोचलास लेका, त्या रक्ताचा तरी ठेव मान, पवित्र अशा मातेचा करू नको अपमान. किती दिवस जगणार लेका पिकलं पान, तू गोडधोड खा, पण म्हाताऱ्या मायला शिळी भाकर तरी वाढ, आणि भाकर वाढायला बायको आडवी आली ना तर तिला घराबाहेर काढ. अरे तू आंधळा नाहीस, पांगळा नाहीस, तुझी तुलाच कळली नाही किंमत. तू आंधळा नाहीस, पांगळा नाहीस, तुझी तुलाच कळली नाही किंमत. नवरा माय बापाला सांभाळतो म्हणून कायमचं घर सोडून जाण्याची कोणत्याच बायकोत नसते हिंमत. तुला वाघ बनवलंय माईनं, दुर्दैवानं तिलाच उरलं नाही माय पण. खरा मर्द असेल तर माय बापाचं दर्शन घेऊन म्हण, माय बाप हो तुमच्यासाठी काय पण. कुटुंब व्यवस्था टिकली पाहिजे, हा एक विचार जर या ठिकाणी आज आपण घेऊन गेलो तरी शिवजयंती खऱ्या अर्थानं सार्थकी झाल्यासारखी होईल. बांधवांनो, आपण आयुष्यामध्ये पैसा भरपूर कमवतो, पण संस्कार असणारी पिढी त्या ठिकाणी आपण जमवली पाहिजे, कमवली पाहिजे. व्यसनापासून आम्ही खऱ्या अर्थानं दूर राहिलं पाहिजे, तरच आम्ही छत्रपती शिवाजी महाराज होऊ शकतो. आपण सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज होऊ शकतो. त्याच्यासाठी आपल्याला घोड्यावर बसण्याची गरज नाही, दाढी वाढवण्याची गरज नाही, चंद्रकोर लावण्याची सुद्धा गरज नाही. कारण चंद्रकोर लावली म्हणजे महाराज कंपाळात जात नाही, दाढी वाढवली म्हणजे महाराज आचरणात येत नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या दिवशी आमचे विचार छत्रपती शिवाजी महाराजांचे असतील त्या दिवशी प्रत्येक दिवस आमचा शिवजयंती असेल. परवा महाशिवरात्र झाली, या ठिकाणी माझ्या बऱ्याचशा ताई बसलेल्या आहेत. अहो, त्या महादेवाच्या पिंडीवरती बेलाची पानं रचायला जागा नव्हती. उद्या सकाळी जाऊन बघा, निरीक्षण करा, अहो महादेवाच्या मंदिरात येणारी माणसं किती असतील. आज आम्ही बेंबीच्या देठापासून ओरडून म्हणतोय छत्रपती शिवाजी महाराज की जय, पण उद्या आम्ही म्हणू का? हा प्रश्न आमच्या पुढे. कारण आमचं जे प्रेम आहे ना ते ढोंगी प्रेम आहे. एका दिवसापुरते आम्हाला देव आठवतात, एका दिवसापुरते महाराज आठवतात.
पण एक गोष्ट महत्वाची, निदान आम्ही एक दिवस निवडला महाराजांच्या जयंतीचा 19 फेब्रुवारी, नाहीतर तिथीनुसार वेगळी, परंपरेनुसार वेगळी, तारखेनुसार वेगळी. अहो महाराज जन्माला कधी आले याच्यावर सुद्धा आमचे वाद आहेत. पण ज्या दिवशी आम्ही महाराजांच्या विचारांनी चालू, तो प्रत्येक दिवस शिवजयंती झाल्याशिवाय राहणार नाही. असो, या ठिकाणी आपण मला आमंत्रित केलं. खरं तर मी फार दूरचा नाहीये, आयरखेड या ठिकाणचाच आहे. युट्यूब चॅनलच्या माध्यमातून अनेकांनी मला बघितलं असेल, पण असो तरी सुद्धा या ठिकाणी आपण मला आमंत्रित केलं, मला बोलण्याची संधी दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर मी जे काही तोडकं मोडकं बोललो ते तुम्ही या ठिकाणी शांत चित्तानं ऐकून घेतलं, त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनापासून आभार मानतो. आयोजकांचे सुद्धा या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि थांबतो. जय भवानी, जय शिवाजी, धन्यवाद.